गोलंदाजी मार्गवरती सर्वात पहिला गोलंदाज ऋषिकेश देसाई आणि सर्व बॅटर आपण पाहिलं तर सँडी आणि हितेश. पहिला चेंडू ऑन साइडला आणि चेंडू गेलाय 4 धावांसाठी. चौकाराचा इशारा पंचांकडनं. हिरो बाकी तुझे समोर आख जिरो ना बनवीन तुरच मी हिरो. तर मग हल्लू हल्लू नाच 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 पोरी धावून हो नाच 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 नाच. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता. आम्ही जिरो लालच दिली होती, त्याचा पुरेपूर फायदा उचलला, स्वीकार केला त्या लालचीचा आणि चौकार ठोकला. आणि त्याच्यानंतर वाईटचा इशारा पंचांकडनं येतोय. अवांतरने धावसंघामध्ये वाढ 5 धावा. सुरुवात जबरदस्त. हितांश क्रियाशील संघाची ओहो बॅटीची कडा लागून, बॅटीची कडा लागून 1 रन. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. आणखीन 1 रन धाव फलकावरती ऍड केली जाईल. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंड वरती येतोय. बाली कव्हर दिशेला मारला फटका. जतीने चेंडूला अडवलाय. जबरदस्त फिल्डिंग. वा रे वा, व्हॉट एफर्ट. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते जतीन यांच्या मार्फत. एकच धाव भेटलेल्या चेंडूवरती. एका धावांची धावफलक 7 वरती पोहोचलाय. ड्राईव्ह केला कव्हर दिशेला. क्रॅकिंग शॉट आहे परंतु त्या ठिकाणी गौरव पाटकर. व्हॉट अ फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. फटका कडक होता परंतु त्याहून कडक आपल्याला फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. फक्त ना फक्त 1 धावाला या चेंडूवरती. एका धावांची धावफलक 8 वरती जाऊन पोहोचलाय. 4 चेंडू आतापर्यंत संपल्यात. 1 चौकार 1 वाईड त्या जोरावरती आतापर्यंत हितांश क्रियांश लेवन संघ पहिल्या षटकामध्ये 8 गोळा केल्यात. ऑन साइडला मारला फटका. फेकी थोडीशी चांगली आहे. फेकी थोडीशी नाही, जबरदस्त आहे. दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आणि झालाय ऍक्सिडेंट. गाडी झालाय बाद. शेवटचा बॉल असेल या षटकातला. हलक्याने घेऊन काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय परंतु सागरने चेंडूला अडवला होता. जरूर रिटर्न येत होते. सँडीची विकेट घेण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय होते. त्या कारणे यष्टीला ज्यावेळेस चेंडूने आदळला होता, ज्यावेळी चेंडू यष्टी वरती, त्यावेळेस बाजूला गेल्यानंतर रन घेण्याची संधी मिळाली आणि ती रन घेऊन टाकलेले दोन्ही फलंदाजाने. आणि दरम्यान पहिलं षटक संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा फलकावरती लगावल्या जातात. 1 गडीच्या मोबदल्यानंतर हितांश क्रियांश 11 संघ. चला दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकामध्ये घेतलाय पॉवर प्ले घेतलाय आणि ते षटक आहे जतीनचं. ओहो क्या बात आहे. 2 फिल्डरच्या मधून चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलला होतोय. पहा लोअर फुलटॉस पडलेला चेंडू होता. त्या चेंडूला फक्त न फक्त दिशा दिली. ऋषीदादा देसाई यांच्या बाजूने मारला हा चौकार. 4 धावांनी वाढ. 13 धावा फलकावरती. पुन्हा एकदा जतीन टू सँडी. ओहो क्रॅकिंग शॉट होता परंतु फॉलो थ्रो मध्ये खूपच चांगलं क्षेत्ररक्षण जतीनचं. जतीन ज्या पद्धतीने फिल्डर, ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे त्या पद्धतीची फिल्डिंग सुद्धा जबरदस्त त्यांना केली जाते. जास्त करून त्याची फिल्डिंग प्रभावकारी असते आणि त्याचं प्रदर्शन आपण या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं आणि ह्या मॅच मध्ये सुद्धा तेच प्रदर्शन दाखवत असताना आपल्याला जतीन पाहायला मिळते. 14 धावा फलकावरती आहे. ज्या ठिकाणी आपण पाहतोय 8 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 मध्ये 14 आल्या. त्यामध्ये आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये 12 धावांवरती खेळतोय संदीप. 1 विकेट हासिल केली गेलेली आहे बालीची परंतु संदीप जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे ना, जे धावा फ्लो मध्ये चालल्यात त्याला रोख लगावता येणार नाहीये.
तो रोख लगावायचा असेल तर नक्कीच संदीपला या ठिकाणी बॅक टू डिपार्ट पाठवावं लागेल. 14 धावा फलकावरती आहेत. चांगली स्थितीमध्ये आतापर्यंत हितांश क्रियांश 11 संघ दिसतोय. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या 2 चेंडूवरती 5 आल्यात. पहिल्या 2 चेंडूवरती 5 आल्यात या ठिकाणी आपण पाहतोय. आता मात्र थोडीशी फिल्डिंग थोडीशी अफरातफरी केली जाते, थोडीशी बदलली जाते आणि ती फिल्डिंग बदलल्यानंतर आपण पाहतोय वेगळ्या पद्धतीची फिल्डिंग आता मात्र सजवली गेलेली आहे. 4 चेंडू अजूनही पॉवर प्लेचे बाकी आहेत. मोनू समोर निश्चितच जतीन असेल. ड्राईव्ह केलाय कव्हर दिशेला, फिल्डिंग झालाय मनीष कडनं, फेकी सुद्धा झालाय आणि रनआउट झालाय या चेंडूवरती. सँडी बॅक टू डिपार्ट गॉन. 18 वर्षाची झाली सगुना, 18 वर्षाची झाली सगुना, वदनी 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 सगुना, लगीन कराना, लगीन कराना, 18 वर्षाची झाली सगुना, 18 वर्षाची झाली. जबरदस्त फिल्डिंग. धनी फिल्डिंग बघा ना मनीषची. कव्हरच्या दिशेला जबरदस्त हिट केला होता. स्ट्रेंथ आहे कव्हरची दिशा म्हणजेच मोनूची स्ट्रेंथ आहे आणि त्या स्ट्रेंथवरती फिल्डिंग करत असताना जबरदस्त एफर्ट दाखवला मनीषनी आणि रनआउट चोरपाने गडी गारद केलाय. हलक्या रीतीने खेळून काढला निश्चित या चेंडूला आणि डिक्लेअर झोनमध्ये पाठवला. एकेरी धावांनी धावसंख्येमध्ये वाढ केले. धावफलक जाऊन पोहोचलाय 15-15 15 आकड्यावरती. अभिनय आलाय फलंदाजी मार्कवरती. सेकंड डाऊनचा फलंदाज क्रॅकिंग फटके याच्याकडनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने नेहमी भरपूर ठिकाणी पाहिलं आहे. VPLच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपला जलवा दाखवलेला होता त्यांनी आणि आता मात्र ऑन साईडला डिक्लेअर झोनमध्ये चेंडूला पाठवलाय. आणखीन एक धाव फलकावरती ऍड केली जाते. 16 धाव फलकावरती पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. मोनूला ज्या पद्धतीची फिल्डिंग लावली गेलेली आहे, जबरदस्त फिल्डिंग लावली गेलेली आहे आणि फिल्डिंग सजवून आपण पाहिलात तर जो पहिला चौकार आला होता ना त्या चौकारला कुठेतरी या ठिकाणी जे पुढचे येणार होते त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केलाय. शेवटचा बॉल असेल या षटकातला. जतीन टू मोनू ऑन साइडला फटका. प्रदोष भाईकर चेंडू खाली आणि चेंडूला अडून फेकलाय. यष्टीनं स्पर्श केला तोपर्यंत मोनू आपल्या क्रीज मध्ये नव्हता. त्या कारणे रनआउट स्वरूपाने होतोय बाद. नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये बेलीची नागिन निघाली, मुन्नावर डोळा लागला. बेलीची नागिन निघाली, मुन्नावर डोळा लागला. बेलीची नागिन 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 शेव तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज प्रदोष बाईकर गोलंदाजी मार्कवरती येतोय. 16 धावा फलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर आहे. 3 विकेट सुद्धा गेलेले आहेत. आता मात्र मधल्या फळीतले फलंदाज कोणत्या पद्धतीने फलंदाजी करतील ते सुद्धा बघण्यासारखं असणार आहे. अभिनय आहे. अभिनवर केतन पाटील यांच्याकडनं हितेश गवळीच्या प्रत्येक चौकारावरती 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. हितेश गवळीच्या प्रत्येक चौकारावरती 200 रुपयाचा पारितोषिक केतन पाटील यांच्या मार्फत असणार आहे. एकेरी धावाला धावाने धावफलक 17 वरती पोहोचलाय. अभिनय स्ट्राईक एंडवरती टॅपचे सारे खेळलेला फटका. या ठिकाणी चेंडू जाईल डिक्लेअर झोनमध्ये. एकच धाव भेटलेल्या चेंडूवरती आणि एका धावानीची धावफलक 18 18 धावा. 18 धावा झाल्यात. ज्या ठिकाणी आपण पाहतोय 14 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय आणि 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असतील आणि 10 चेंडूंचा खेळ बाकी असताना आपण पाहतोय मधल्या फळीतले फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. अभिनय आहे नॉन स्ट्राईक एंडवरती. स्ट्राईक एंडवरती हितेश गवळी ज्यांच्या प्रत्येक चौकारावरती केतन पाटील यांनी बक्षीस लावलंय, परंतु हितेश गवळी झालाय त्रिफळजीच्या स्वरूपात बाद. बेलीची नागिन 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 कलुळाचं पाणी कशाला ढवळीले, मागाच्या पिढ्याला तो काग ढवळीले. कलुळाचं पाणी कशाला ढवळीले.
करण आलाय फलंदाजी मार्क मध्ये. मधल्या फळीतला फलंदाज धाकड फलंदाज आहे हा सुद्धा. फलंदाजी सुद्धा जबरदस्त त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेटमध्ये ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळ पाहायला मिळतो. बॅटिंग म्हणून जास्त त्याच्या गोलंदाजी प्रभावकारी असते. VVPL आपण पाहिली आणि त्या VVPL मध्ये बेस्ट बॉलरचा किताब पटकावताना आपण त्याला पाहिलं होतं. आणि आज मात्र या ठिकाणी अंडर बॉक्स क्रिकेट खेळण्यासाठी हितांश क्रिया 11 संघाकडनं आलेला आहे. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपलाय. हे षटक धावा रोखणारं होतं. धावांना रोख लगावणारं षटक फक्त ना फक्त 4 धावांचं संपन्न जबरदस्त बॉलिंग प्रदोष बैकर याच्याकडनं 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडीच्या मोबदल्यानंतर हितांश क्रियांचे 11 संघ 20 धावा फलकावरती. शेवटचं षटक सागर देसले गोलंदाजी मार्क वरती येतोय हे षटक टाकण्यासाठी. पहिला चेंडू टॅपच्या सारा खेळलेला फटका. मनीष पुन्हा एकदा चेंडूवरती आलाय, अडवलाय. 1 धाव घेण्याची संधी मिळालाय. 1 धावानेशी धावफलक 21 वरती जाऊन पोहोचलाय. 5 चेंडू बाकी असतील आणि धावांवर जेव्हापासून रोख लगावण्याचा प्रयत्न केला ना आतापर्यंत रोखच लगावलेला आहे. धावा थांबवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि ती आता मात्र भरपूर मोठी जमेची बाजू असणार आहे. आणि या चेंडूवरती काय घडलंय नावच्या रूपाने गडी झालाय बाद. क्या है धम धम धमा धम धमाके से नाचो रे हो, जब तक ये दम है कोई नहीं गम है, होगा जो होने दो, चारों आगे भी पीछे भी मुड़ के जरा देखो. मृदांग आलेला आहे नवीन फलंदाज. सँडी ज्यावेळेस बाद झाले होते त्यानंतर गडीवरती गाडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता मात्र आडवा शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू होतोय डॉट. तीन चेंडू बाकी असतील. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला. जबरदस्त फिल्डिंग. जतीन फेकी सुद्धा चांगली. रनआउटच्या रूपाने आणखीन एक विकेटचं पतन. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो 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 झूम लो. Wave your hands in the motherfucking आया है राजा लोगो रे लोगो, राजा के get your hands up. थँक्यू सो मच. 21 वरती धाव फलक पूर्णतः थांबवून ठेवलाय सागर देसले आणि पहिल्या चेंडूवरती फक्त एकेरी धाव. त्याच्यानंतरचे 3 चेंडू डॉट. आणखीन 1 डॉट आला असता परंतु बीट झालेत फलंदाजासोबत विकेट किपर सुद्धा बीट झालेत आणि 1 रन आलाय. शेवटचा बॉल 22 धाव फलकावरती. हलक्या त्यांनी घेऊन काढला चेंडूला. पॉईंटच्या दिशेला पाठवला डिक्लेअर झोन मध्ये आणि 1 धावण्याची आपण पाहतोय. 4थं षटक सुद्धा या ठिकाणी संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा फलकावरती हितांश क्रियांश 11 संघ लगावतोय आणि येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज सायबा 11 संघासाठी येऊन राहिलाय. श्वास आता बेभान पेटू दे, पडू दे पाऊल पुढे. पुन्हा एकदा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते खेळपट्टी बनवण्याची मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनगटाचं जोर लावून. 24 चेंडूमध्ये 24 धावांचं लक्ष आहे. त्या लक्षात कितपत पार केला जाईल, कितपत थांबवला जाईल याचा लेखाजोखा ऐकवण्यासाठी मी विनंती करेल आपल्या आवाजातून त्याचा लेखाजोखा ऐकवायचा. वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली. थँक्यू अनिल सर. आतापर्यंत जो भार होता कॉमेंट्रीचा भार होता त्यापैकी संभाळलेला आहे आणि मॅचचा लेखाजोखा म्हणजे प्रथम फलंदाजी करताना हितांश क्रियांश 11 संघाने 23 धावा ठोकल्या आणि 24 धावांचं एक माफक आव्हान दिलंय ते म्हणजे सायबा संघाला. दुपारपासून जी सुरुवात झाली होती, आक्रमक सुरुवात झाली होती, एव्हरेज स्कोर होता
33-34चा तो स्कोर काहीसा जसजसा दिवस संपायला आलाय तसा तो एव्हरेज स्कोर हा कमी कमी होत चाललाय. आता आव्हान आहे ते 24 धावांचं आणि पहिल्या चेंडूवरती प्रदोष बैकर मिस्टर परफेक्ट यांनी पहिल्याच चेंडूवरती 1 धाव घेऊन आपल्या संघाची आणि आपलं अकाउंट ओपन केलंय. आणि पुढील चेंडूवरती ऋषी देसाई यांनी सुद्धा आपलं अकाउंट ओपन केलंय. जी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे खेळी करताना आपण पाहतोय प्रदोष आणि ऋषी यांना. पाहणं खूपच रोमांचक ठरेल की हा सामना कुठे जाऊन थांबतोय आणि काय रिझल्ट येतोय या सामन्याचा. या पुढील ग्रुपमधील सर्व टीमनी तयार राहायचंय. या पुढील ग्रुपमध्ये गुरुदत्त मनवेलपाडा, प्लेबॉईज, निर्मळ आणि JKCC सिनियर असे 4 संघ आपल्याला पाहायला मिळतील. चला या पुढील सामन्याचे दोन्ही कर्णधार टॉस का बॉस मध्ये यायचंय. दरम्यान कल्पक आणि स्लॉट स्वीप करण्याचा प्रयत्न होता. सुंदर फेकी आणि काहीशी चुकी करताना पाहतोय आपण हितेश गवळी कर्णधार. गडी बाद होऊ शकला असता परंतु आपल्याच चुकीने आपल्याच संघाचं नुकसान करून दिलंय. नको त्या ठिकाणी चेंडू लागला आणि दुखापत झाले खेळाडूला. स्वयंसेवकांनी लक्ष द्यायचंय. आणि एक प्रमुख खेळाडू बाद होता वाचलाय. प्रदोष बैकर यांनी आकाशाकडे हात करून देवाचे वंदन केले, आभार मानले या जीवनदानाबद्दल. आणि आमचे परम मित्र स्वप्नील सर जे बाय प्रोफेशन पेशानी शिक्षक आहेत, JCC या संघाची प्रतिनिधित्व करताना आपण त्यांना खूप वर्ष पाहिली. चला JKCC सिनियर आणि प्ले बॉईज फुलपाडा दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये यायचंय. प्ले बॉईज फुलपाडा आणि JKCC सिनियर. पुढील चेंडू हितेश गवळी यांचा. आतापर्यंत एक स्वैर मारा हाताळला होता. अवांतर धावसंख्येने भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 बिनबाद 8. आता समीकरण आहे 17 चेंडू आणि फक्त 16 धावांची आवश्यकता. या ग्राउंडची आखणी पाहता 17 चेंडूत 16 धावा म्हणजे एकदम इझी टार्गेट आहे. कारण की भौगोलिक रचना ज्या प्रकारची आहे त्या प्रकारे 1 चौकार 2 चौकार 3 4 चौकार मारणं सुद्धा डिफिकल्ट नाही आहे. आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी मी जतीन तांडेल यांना विनंती करतो की त्यांनी टॉस का बॉस मध्ये यायचंय. पुन्हा एकदा तीच चुकी करताना तोच खेळाडू क्षेत्ररक्षक. बहुतेक कीपरवरती त्यांचं जास्तच प्रेम आहे. कीपरकडे फेकी करताना आपण पाहतोय. JKCC सिनियर संघाचा खेळाडू कर्णधार आलेला आहे. प्ले बॉईज फुलपाडा आणि जतीन तांडेल एक नामवंत खेळाडू, नवापूर गावातून उभरलेला सितारा ज्यांनी गेल्या 1 वर्षामध्ये आपल्या नवापूर गावाचं आणि DCC संघाचं नाव एक वेगळ्याच उंचीवरती नेऊन ठेवलंय. चला फुलपाडा प्ले बॉईज फुलपाडा संघाचा कर्णधार. आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे बिनबाद 13. आता समीकरण 12 चेंडूत 11 धावांची आवश्यकता. आणि जो मॅच चेंजर आहे, गेम चेंजर प्लेयर संदीप किणी आणि पंचांनी आपले हात हवेत फिरवून पॉवर प्लेचा इशारा केलेला आहे. म्हणजे खतऱ्याची घंटी वाजलेली आहे. आता ती घंटी कोणासाठी वाजते ते बघणं इंटरेस्टिंग असेल. 2 खेळाडू 38 सर्कलमध्ये अशी व्यूहरचना रचलेली आहे. संदीप किणी यांनी आतापर्यंत खूप वेळा करून दाखवलेला आणि पुन्हा एकदा सुंदर शॉट होता. 4 धावा जाऊ शकल्या असत्या परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि 4 धावा वाचवलेल्या आहेत. आता समीकरण बॉल टू रन्स आहे. रिक्वायर्ड रेट 6चा आहे. पाहूया हे समीकरण एका चौक्याचं बनतंय की नाही. डिफिकल्ट होतंय की इझी बनून जातंय सायबा संघासाठी. या सामन्यात जो विजयी संघ ठरेल तो ग्रुप बी मधून सेकंड क्वालिफायर होईल. आजच्या दिवसातील 4था क्वालिफायर संघ ठरेल.
आणि JKCC सिनियर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. इतक्या इझिली गिव्ह अप देणार नाहीत हितांशी संघ. आणि सर्कलमध्ये मोनू सिद्धार्थ राय यांना आपण पाहतोय, एक उत्कृष्ट अव्वल दर्जाचा खेळाडू, क्षेत्ररक्षण पण तितक्याच अव्वल दर्जाचा करता. आणि चुकी 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 प्रेशर मध्ये शिटी वाजताना दिसते. स्वैर मारा, जो निर्धाव चेंडू हाताला होता त्याचा खामियाजा भोगलाय. पे बॅक केलंय संदीप किणी सँडी यांनी. एकदम संयमी खेळी खेळताना आपल्याला संघाचा कर्णधार ऋषिकेश देसाई दिसतोय. नक्कीच एखाद्या यंगस्टरला लाजवेल अशी खेळी आपण आजपर्यंत ऋषिकेश देसाई यांच्या खेळातून पाहिली आहे. 9 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. प्रदोष बैकर वैयक्तिक 7 धावांवरती खेळतात आणि कवशा दिशेने मारला चेंडू, कव्हर ड्राईव्ह, सुंदर झेल, गडी बाद. आणि वेळ झाले एका सुमधुर संगीताची. कमन डीजे. घंटी मी वाजवली, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. रात्र पण आहे, घंटी पण वाजले. आता ती फक्त आंटी शोधायची आहे, कुठे आहे ती. आता बघूया जी वाजलेली घंटी किती महाग पडते सायबा संघाला. पुन्हा क्वेश्चन मार्क टाकलाय संदीप किणी यांनी, म्हणूनच त्याला की प्लेयर म्हणतात त्यांच्या संघामध्ये. मुजम्मिल खान, मुज्जू, फुल टॉस चेंडू होता आणि सुंदर शॉट, सीमा पार, चौकार. येस डीजे. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या बोलण्याला आता मी मानलं. थँक्यू डीजे. आणि समीकरण एकदम सोपं करून सोडलंय मुजम्मिल खान यांनी. पहिल्या चेंडूवरती आक्रमक खेळी करून चौकार, चेंडूला सीमा पार धाडलं आणि जवळजवळ 400 स्ट्राईक रेटनी आपलं अकाउंट ओपन केलं. म्हणजे 0 बॅलन्स अकाउंट नाही, 10,000चा अकाउंट नाही, डायरेक्ट 50,000 डिपॉझिट करून अकाउंट ओपन केलं. आणि त्यापुढे संदीप किणी पुन्हा एकदा प्रेशरमध्ये स्वैर मारा करताना. आणि आता समीकरण आहे 7 चेंडू 3च धावांची आवश्यकता आहे सेकंड क्वालिफायर मिळण्यासाठी. ओ हो, ग्लान्स केलेला आहे आणि जस्ट मिस. बॅनरला चेंडू आदळता आदळता वाचलेला आहे. आणि अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले 1 बाद 22. जवळजवळ 7.33 ची सरासरी गाठली आहे सायबा संघाने. आणि आत्ता विजयासाठी फक्त 6 चेंडू 2 धावा, 2 धावा 6 चेंडू. मोठा प्रश्नचिन्ह आहे की कोणत्या गोलंदाजाला बॉलिंग द्यावी की जो या 2 धावा डिफेंड करू शकतो. आणि ती कामगिरी करायला भार टाकलाय करण यांच्या खांद्यावरती. करण यांना अशी कामगिरी आपण ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये करताना बघितलेली आहे, पण आता ती कामगिरी त्यांना अंडरआर्म क्रिकेटमध्ये करायला लागेल. बॅकफुटला जाऊन आपटी बॉम्ब, टॅप केलेला चेंडू, फक्त एकच धाव. आणि आता मॅच विनिंग शॉट खेळण्याची वेळ आलेली आहे, ती म्हणजे ऋषिकेश देसाई यांच्यावरती त्यांनी तो धब्बा टाकलाय की विनिंग शॉट तुम्ही मारा. ऋषी आतापर्यंत 7 चेंडू 7 धावांवरती खेळतात. बॅकफुट आपणला चेंडू, पुन्हा एकदा फक्त एकच धाव. आणि अशा प्रकारे बी ग्रुप मधील सेकंड क्वालिफायर आपल्याला मिळालेला आहे. तर विजय संघाचे खूप खूप अभिनंदन आणि पराजित संघाचे कौतुक. हार्ड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम. आणि अशा प्रकारे आपल्याला बी ग्रुप मधील दोन्ही क्वालिफायर मिळालेले आहेत. तर इनिंग ब्रेक मध्ये वळूया, सॉरी मॅच ब्रेक मध्ये